नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुमचा पीक विमा किती दिवसामध्ये येणार आहे, तुमच्या पीक विम्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन झालेलं आहे की नाही आहे, झालं असेल तर किती दिवसामध्ये येणार, स्टेटस काय आहे त्याचा संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच हाईप करा. गुगलवरती तुम्हाला PMFBY हे तुम्हाला सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर पहिली वेबसाईट येणार आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या वेबसाईटवरती डायरेक्टली असं गुगल करण्यापेक्षा डायरेक्टली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यावरती जाऊन डायरेक्टली क्लिक केलं की तुम्ही वापस पोर्टलवरती इथं येणार आहात. इथं पोर्टलवरती आल्यानंतर फार्मर कॉर्नर हा ऑप्शन आहे, हा पहिला ऑप्शन असणार आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आयडिया असेल तुमच्याकडं तर डायरेक्टली तुम्ही स्वतःसाठीच लॉग इन विथ फार्मरवरती क्लिक करा. गेस्ट फार्मर असेल तर त्याच्यावरती क्लिक करा. लॉग इन फॉर फार्मर हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिला तुमचा जो नोंदणी करताना नंबर दिलेला होता, हा नंबर दिलेला जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. लक्षात ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला रिचार्ज असणे गरजेचं आहे. OTP तिथं जाणार आहे. आता खाली जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा जसाचा तसाच इथं टाकायचा आहे. कॅप्चा वेगळा असू शकतो, चेंज करा, रिफ्रेश करा जर फेल झाला तर. ठीक आहे. रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक केलं की इथं तुमचा OTP जाणार आहे. लक्षात घ्या, जर तुमचा स्वतःचाच चेक करायचा असेल तर या ठिकाणी आधार नंबर वगैरे काही येणार नाही, डायरेक्टली पुढचं प्रोसेस येईल. पण आता माझ्याकडे 2-3 केसेसमध्ये चेक केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, विमा भरलेला आहे आणि 2-3 जणांचं मला चेक करायचं आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्याचं चेक करायचं आहे त्याचंच इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाला की खालच्या साईडला कॅप्चा टाकायचा आणि रिक्वेस्ट फॉर OTP त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता माझ्या केसेसमध्ये मी जवळजवळ 3 फार्मरचे जे काही विमा वगैरे भरलेला आहे ते सगळं चेकअप केलेलं आहे. OTP पाठवून झाला की आधारला लिंक असलेल्या नंबरवरती OTP जाणार आहे. OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. आता इथं आधार नंबर त्यांनाच येणार आहे ज्या शेतकऱ्याचं चेक करायचं आहे. एकाचं चेक करायचं असेल तर त्याचं आधार नंबर टाकायचं आहे तुम्ही. यानंतर या ठिकाणी तुमची फार्मर ID सगळी दिसणार आहे, म्हणजे योजनेची जी काही माहिती आहे ती सगळी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता इथं इयरवरती क्लिक करायचं आहे. सेशन आहे, खरीप हंगाम असेल तर खरीप जे काय आहे ते तुमचं सिलेक्ट करायचं. आता खरीप सिलेक्ट केलं की टोटल क्लेम पेड हा ऑप्शन आहे, तिथं बघू शकता. खालच्या साईडला स्क्रोल करत यायचं आहे. बघा या ठिकाणी सगळी डिटेल आहे, क्रॉप कोणता आहे, गाव कोणता आहे, एरिया किती आहे, या ठिकाणी सगळी तुमची माहिती दिसणार आहे. आता इथं सबसिडी जी झालेली आहे ती सुद्धा रक्कम या ठिकाणी दिसते. स्टेटस आहे, पॉलिसी स्टेटस अप्रूव्हल आहे. त्याच्यानंतर आपणाला वरती यायचं आहे आणि या ठिकाणी टोटल क्लेम पेड ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे क्लेमची डिटेल आहे ती तुम्ही इथं बघू शकता. ॲप्लिकेशन नंबर, फार्मरचं नाव, सगळी माहिती इथं दिसणार आहे. आता तुमच्या केसेसमध्ये तुम्ही एकाचंच चेक करत असाल तर एकाचं दिसेल. आता इथं काय करायचं आहे, थोडंसं साईडला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड. ह्याचा अर्थ काय, तर तुमची कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहे. जेव्हा कॅल्क्युलेशन झालं तर इथं बॅलन्स क्लेम अमाऊंट हा ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुमची जी काय अमाऊंट येणार आहे ही या रकण्यामध्ये तुम्हाला इथं दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा तुमचं चेक करायचा आहे. किती दिवसामध्ये येतो, तर 8 दिवसामध्ये येतो. तर जर काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.